बैलपोळा आमचा शेतकरी बांधव फार मोठ्या उत्साहानं साजरा करतो, त्याची पूजा करतो, त्याला स्नान घालतो, त्याला पुरणाच्या पोळ्यांचा नैवेद्य खाऊ घालतो. या सर्व बाबी आपण बैलाची पूजा म्हणून, कारण तो भगवान शिवाचा सच्चा शिष्य आहे म्हणून आपण ते करतो. या सर्व बाबी प्रकर्षानं आपण कराव्यात. त्यानंतर या कार्यातून दिव्यानं दिवा ज्योतीनं ज्योत लावताना ग्राम अभियानाचा विसर पडू देऊ नये. त्यात पहिला मुद्दा मूल्य शिक्षणाचा आहे. उद्याची नवी पिढी, अजून शाळा किती दिवस बंद राहतील हे सांगता येत नाही. तथापि सर्व गुरुजनांनी एकवटून मूल्य शिक्षणाचं काम या मार्गातून पुढे नेण्याचा एक संकल्प केलेला आहे. आज आपल्यामध्ये गुरुजन प्रतिनिधी आलेले आहेत. त्यांनी आपला परिचय देऊन भावी पिढी या देशाचे आदर्श नागरिक व्हावे, निर्व्यसनी पिढी म्हणून आणि कार्यक्षम पिढी म्हणून आणि सुसेवेकरी तथा आदर्श सेवेकरी म्हणून त्यांचा नावलौकिक राहावा असा ध्यास या विभागानं घेतलेला आहे. त्यांनी आपला परिचय द्यावा आणि परिचयासोबत शिक्षक, पालक आणि विद्यार्थी या तिघांनी काय करावं देशासाठी, राष्ट्रभक्तीसाठी, वैयक्तिक, कौटुंबिक, सामाजिक या ज्या काही उणीवा आहेत त्या भरून काढण्यासाठी काय करावं, तर हा एक ग्रंथ गुरुजी दाखवत आहेत. तो शिक्षक, पालक आणि विद्यार्थ्यांना एक फार मोठी संजीवनी आहे. पुढचा विभाग या ठिकाणी प्रश्न उत्तर आणि मार्गदर्शक प्रतिनिधी आलेले आहेत. तेही आपला परिचय देत आहेत. दिवसभरात अस्तमानपर्यंत जे रडत येणारे भाविक आहेत त्यांना हसत पाठवण्याचा एक कृतसंकल्प आणि व्रत या विभागानं घेतलेलं आहे. म्हणून आपण या विभागाशी तादात्म्य साधून घाई न करता दिवसभरात शांतपणे आपण आपल्या समस्यांचा कार्यकारण भाव या विभागाद्वारा समजून घेण्याचा प्रयत्न करा. पुढचा विभाग विवाह मंडळ प्रतिनिधी आलेले असतील, त्यांनी परिचय द्यावा. यांच्याकडे सध्या खूप विवाह नोंद प्राप्त झालेली आहेत. सुमारे 25 ते 30 हजारावर मुलांची आणि मुलींची नावं नोंद झालेली आहे. ज्यांना या विभागात भाग घ्यायचा आहे त्यांनी या विभागाशी संवाद साधावा आणि नावं नोंदणी करून अपेक्षेप्रमाणे किंवा आपल्या मनोइच्छेप्रमाणे तथा ऋणानुबंधाप्रमाणे आपण विवाह करण्याला एक चांगली पर्वणी तथा संधी मिळालेली आहे. अर्थात हुंडा न घेता, सोनं नाणं न घेता, रुसवे फुगवे, मान सन्मान अपमान विसर्जित करून आपण विवाह मंडळाकडे बघावं, तर आपण निश्चितपणे यात यशस्वी होऊ शकू. तर अशा पद्धतीनं आपण या विवाह मंडळाच्या कामकाजाला गाव पातळीपर्यंत पोचवावं. केवळ दिंडोरी दरबारात किंवा गुरुपीठातून फक्त विवाह मंडळ चालवावं असा उद्देश अजिबात नाही. हा उद्देश आपणाला गाव पातळीवर वाड्या वस्त्या गणिक पोचवायचा आहे. ते आपण पहिलं लक्षात ठेवावं. इथे या विभागात आवड असणारे प्रतिनिधी असतील, त्यात भगिनी असतील, पुरुष असतील, यांनी आवडीनं त्यात भाग घ्यावा आणि विवाह जोडण्याचं काम करावं. हे काम या कार्यातून शतकानुशतके चालू आहे. कारण गेल्या 70 वर्षात या विभागातून किंवा मार्गदर्शनातून तथा स्वामींच्या आशीर्वादातून जेवढी विवाह झाली, आज तगायत एकही घटस्फोट फारकती झालेल्या नाही. म्हणून आपणाला निवेदन आहे की आपण विवाह मंडळाशी संवाद साधा. तुमच्या काय अडीअडचणी आहेत, ज्यांना पुनर्विवाह करायचे आहेत, त्यांनी देखील विवाह मंडळाशी संवाद साधणं अगत्याचं आहे.
विवाह मंडळातून आपल्या कौटुंबिक समस्या सुटण्याला एक चांगली संधी या विभागानं आपणाला दिलेली आहे. तिचा आपण वापर करावा. विवाहानंतर कृषी प्रतिनिधी आलेले आहेत, कृषी गीता घेऊन. त्यांनी देखील शेतकऱ्यांच्या बांधावर पोचून शेतकऱ्यांच्या अडचणीचं जे रहस्य आहे आणि आत्महत्या थांबवण्यासाठी या कार्यातून ज्या बाबी प्रकर्षानं सांगितल्या जातात त्या बाबींकडे लोकांचं लक्ष वेधणं आवश्यक आहे. बरेच लोक अविचारानं आत्महत्याकडे वळतात. अनेक कारणं आहेत. ते जर थांबवायचं असेल तर आपण गायीकडं बघा. भगवान श्रीकृष्णांपासून तर छत्रपती शिवाजीराजांपर्यंत गायीचा महिमा अगदी काल परवा आमचे तुकडोजी महाराज असतील, गाडगेबाबा असतील किंवा महात्मा गांधी असतील, या संतांनी गायीला फार महत्त्व दिलं. ते असं की गायीच्या ज्या 5 वस्तू आहेत, गायीचं गोमूत्र, शेण, दूध, तूप, दही, या 5 वस्तू जर आपण एकत्र करून स्नानापूर्वी वापरल्या किंवा इथे जे पंचगव्य दिलं जातं आहे त्याची पोड उठण्यासारखी जर आपण थोडीशी स्नानापूर्वी लावली तर आपणाला आपल्या डोक्यात जे विचार आहेत त्याचं परिवर्तन होतं आणि सतसत बुद्धी त्यातून निर्माण होते आणि कुठलेही नकारार्थी विचार तत्क्षणी थांबतात. म्हणून आपण गायीचं महत्त्व अबाधित ठेवण्यासाठी हा सर्व खटाटोप या कार्यातून कृषी अंगभूत आणि कृषीवर अवलंबून असणारे सुमारे 55 छोटे लघु उद्योग आहेत. ते सुद्धा आपण यातून कृपया जाणून घेण्याचं करावं. केवळ त्याला आध्यात्मिक रंग लावून कृषी चालणार नाही, त्याला सामाजिक आणि भौगोलिक आणि भविष्यकाळाचा भेद घेऊन उद्या शेती आपणाला करावी लागणार आहे. म्हणून त्या दृष्टीनं ही सर्व अंग कृषीशी निगडीत आहेत आणि ती आपण समजून घ्यावी. म्हणून भगवान श्रीकृष्णांनी शेतकऱ्यांना गीतेच्या 15व्या अध्यायाच्या पहिल्या ओळीमध्ये त्यांना ब्राह्मण म्हटले.